क्रीम लावायचाच इतका कंटाळा आहे. बरं, मी कुठलेही स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही, तेच प्रोडक्ट्स वापरते, दुसरे कुठलेही केमिकल प्रोडक्ट्स वापरत नाही, न चुकता त्यांचे प्रोडक्ट्स वापरते. मला नुकतीच भाची झाली आहे, ती अगदी काही दिवसांची आहे आता, तिला सुद्धा आम्ही ते प्रोडक्ट्स वापरले. तुझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन, तुझं नाईट स्किन केअर रुटीन, तू काय काय करते, सगळे सिक्रेट्स आम्हाला आज जाणून घ्यायचे. खरं तर मी काहीच करत नाही, याच्यावर तुम्हाला विश्वास नाही, खोटं. खूप लोकांना असं वाटतं की मी त्यांचा फेस आहे म्हणून मी खूप ब्रँडिंग करते किंवा असं, आणि त्यांनी मला आधी प्रोडक्ट्स वापरायला दिले, तुला आवडलं तरच तू प्रमोट कर असं होतं. तर मग बर्वा स्किन थेरपीचा फेस वॉश असेल, त्याच्याने ऑफकोर्स माझी मॉर्निंग होते. अगदीच मला बाहेर जायचं असेल तर त्यांचं ऑइल आहे आणि सनस्क्रीन आहे. त्यांचं सनस्क्रीन खूप अप्रतिम आलेलं आहे आता, जे म्हणजे सेव्हियर आहे. पण मी खरंच तुला सांगते, मी सुरुवातीला न चुकता 8-10 दिवस मी रेग्युलर वापरत होते, आणि त्याच्यानंतर जी माझी स्किन मेंटेन झाली ती आज तर काय येते. आता फाउंडेशन पण बर्वाचंच लावलंय ऍक्च्युअली, आणि खूप चांगला असा नॅचरल आणि चांगला लुक येतो. पण लहानपणापासून चेहऱ्याला साय लावा किंवा बेसन लावा किंवा तूप लावा, याच्यामुळे जो ग्लो यायचा तो आता आपल्याला त्यांच्या प्रोडक्ट्स मध्ये मिळतो. मेकअप काढायला सुद्धा मी त्यांचं ते आल्मंड ऑइल वापरते. फॉर्च्युनेटली मला या प्रोडक्ट्समुळे असं काही अजून करत राहायची गरज नाही पडत आहे.